दिवाळीनंतर धीराने वहिनीला तिच्या माहेरून येताना लॉजवर नेले आणि पूर्ण दिवस वहिनीसोबत धीर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आरव आणि त्याची बायको सुहानी यांचे एक किराणा दुकान होते. दुकानवर दिवसभर सुहानी राहत होती आणि आरव थोडीफार शेतमजुरी करायचा. घरची परिस्थिती थोडी बेतायची होती. सुहानी चांगली शिकलेली होती, त्यामुळे आरवने तिला किराणा दुकान सुरू करून दिले आणि ती आता दुकान चालवत होती. घराजवळ आरवचा चुलत भाऊ दीपक राहत होता. त्याच्या घरी चांगले होते आणि तो तासनतास सुहानीजवळ दुकानात जाऊन बसायचा. खरे तर त्याला सुहानी आवडत होती आणि तो तिच्याकडे जाऊन बसायचा. सुहानी पण दीपकला धीर मानायची, कारण तो आरवचा चुलत भाऊ होता. कधी कधी दीपक असं काही बोलून जायचा सुहानीला की सुहानी त्याचं बोलणं ऐकून एकदम आश्चर्यचकित होत असे. पण नंतर ती हसून त्याचं बोलणं टाळत होती. दीपकच्या मनात सुहानीबद्दल भलतंच काही चालत होतं आणि खूप वेळा त्याने ते बोलण्याचा प्रयत्न पण केला होता सुहानीला. सुहानीने दीपकच्या मनात काय आहे ते ओळखून घेतलं, पण ती त्याला अजून काही बोलत नव्हती. आणि एक दिवस तर सुहानी दीपकला बोलली, भाऊजी, तुम्ही माझे लहान धीर आहात. सुहानी दीपकला सांगत होती की तुमच्या मनात माझ्याबद्दल असं काही असेल तर काढून टाका, कारण आपलं नातं धीर वहिनीचं आहे. दीपक पुढे काही बोलला नाही, पण त्याच्या मनात सुहानीबद्दल जे काही होतं ते तर अजून होतच. आता दिवाळी जवळ आली होती आणि सुहानी तिच्या माहेरी जाणार होती. दीपक एक दिवस सुहानीकडे गेला आणि तिला म्हणाला, वहिनी, लवकर या माहेरून. सुहानी दीपककडे पाहून थोडी हसली आणि म्हणाली, हो, येईल लवकरच. दीपकने सुहानीचं हसणं बघून त्याला वाटलं की सुहानीने त्याला काहीतरी इशाराच दिला. दिवाळी आता संपली होती. सुहानीने तिचा नवरा आरवला फोन केला आणि आरव दीपकला म्हणाला, दीपक, तू तुझी वहिनी सुहानीला घेऊन ये तिच्या माहेरवरून. दीपक तर खुश झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी दीपक निघाला आणि तो सुहानीला तिच्या माहेरून घेऊन येत होता. तो सुहानीला म्हणाला, तुम्ही सांगितले होते का आरव दादाला मला पाठव म्हणून घ्यायला? सुहानी म्हणाली, हो, मीच बोलले होते त्यांना की दीपक भाऊजीला पाठवा. दीपक तर आणखीन खुश झाला होता आणि त्याने गाडी आता दुसरीकडे वळवली आणि एका लॉज समोर जाऊन तो थांबला. दीपक सुहानीला म्हणाला, वहिनी, आपण थोडा आराम करूया इथे. आणि सुहानीला घेऊन तो लॉजमध्ये गेला आणि दिवसभर तिथेच त्यांच्यामध्ये ते सर्व काही घडलं होतं आणि सुहानीचा पण त्याला विरोध नव्हता. आता सुहानी पण दीपक सोबत प्रेमाने वागत होती आणि ती तिच्या नवऱ्याला अंधारात ठेवून दीपक सोबत. काही दिवसानंतर हे सर्व आरवच्या कानावर पडलं होतं. त्याने एक वेळा सुहानीला समजावून सांगितले होते. सुहानीने पण नंतर दीपकला भेटणं बंद केलं होतं. थोड्या दिवसांनी दीपकचं पण लग्न झालं आणि तो आता सुहानीला बोलत नव्हता. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.